तलाठी परीक्षेसंदर्भात घोटाळ्याचे आरोप करण्यात आलेले आहेत। घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी आता होऊ लागलेली आहे। राज्यात नुकतंच तलाठी भरती लेखी परीक्षा पार पडली। या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही राजकीय हेतूंनी प्रेरित समित्या ही भरती रद्द करायची मागणी करत आहे। ही भरती जर रद्द झाली तर माझ्यासारख्या जे हजारो जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, जे आपल्या उराशी एक स्वप्न बांधून आहे की आपल्या शिक्षणामुळे, आपल्या एज्युकेशनमुळे आपण आपल्या घराला दारिद्र्यातून बाहेर काढू, त्यांच्या सगळ्यांचे स्वप्न हे धुळीस मिळतील व आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही। सध्या तलाठी भरतीचा मुद्दा काय आहे, कोणी विरोधक आणि एक समिती असे आरोप केले की 99% भ्रष्टाचार झाला, 25 लाखाला पोस्ट विकली, 30 लाखाला पोस्ट विकली। याच्यामध्ये काही तथ्य नाही। मी एक प्रामाणिक विद्यार्थी आहे। माझा धाराशिवला फॉर्म भरला होता मी, त्याच्यामधून मी रँक मध्ये आहे। माझी रँक 23वी आहे। मी सगळ्याला सांगू इच्छितो असं की तलाठी भरतीमध्ये पेपर फुटला हा प्रकार काही नाही। काही लोकांनी कॉपी केली, या जरी तथ्य असलं, संपूर्ण भरती चा पेपर फुटला याच्यामध्ये 100% काहीच खरं नाही। आमच्यासारख्या विद्यार्थी, गरीब घरातून आलेले विद्यार्थ्यांनी पैसे कुठून भरायचे? इथं महिन्यांचा 4-5 हजारचा खर्च भागवणं सुद्धा आम्हाला मुश्किल आहे, तर आम्ही 25-30 लाख कुठून भरणार असं आम्हाला वाटतंय। त्याच्यानंतर संपूर्ण तलाठी भरती रद्द करा अशी एक मागणी केली जाते आहे, तर ती मागणी सरासर चुकीची आहे। आणि यात जे काही राजकीय आहेत, राजकीय विरोधक किंवा कोणी असतील ते आपापल्या परीनं याचा अर्थ लावत आहेत। तरी सरकारला एक नम्र विनंती आहे की आमची ही भरती रद्द न करता जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना नियुक्ती देण्यात येईल।